आज मी बनवते आहे कर्दी आणि वांग्याची भाजी आणि कर्दी फ्राय आणि सुरमई फ्राय, ते पण एकदम सोप्या पद्धतीमध्ये. तर चला आधी फिश मार्केटला जाऊया. चल. पाणी टाकते. तर आपण हे डायरेक्ट ह्याच्यावर ठेवून देऊ. आता 10 मिनिटांनंतर बघा, वांगी चांगली शिजलेली आहेत. आता ह्याच्यामध्ये आपण चिंचेचं पाणी टाकायचं आहे. चिंचेचं पाणी घातल्यानंतर 10 मिनिटं अजून शिजवायचं आहे. त्यानंतर गॅस बंद करून टाकायचा. कर्दी आणि वांग्याची भाजी तयार झाली आहे बघा. आता आपण नेक्स्ट सुरमई फ्राय करायला घेऊया. त्याची प्रोसेस मी तुम्हाला दाखवते. आता मी याच्यात लिंबूचा रस टाकला आहे आणि कोथिंबीर, आलं, लसूण, मिरचीची चटणी असते ना, ती चटणी मी याला लावली आहे. आता सर्व मस्तपैकी मिक्स करून घेते. आपण फ्राय करूया. जास्त वेळ लागत नाही याला शिजायला. 10 मिनिटात रेडी होते. तर आता आपली सुरमई फ्राय तर रेडी झाली आहे. आपण आता कर्दी फ्राय करूया. आता मी कर्दीमध्ये हिरवी चटणी लावलेली आहे
आता हे आपण त्याच तेलामध्ये सोडूया आणि ह्याच्यामध्ये वरून मग हळद, मीठ आणि मसाला टाकायचा आहे. चांगलं मिक्स करून झाल्यानंतर ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून मिनिमम 10 मिनटं तरी शिजवायचं, तेव्हा ही चांगली क्रिस्पी होते. तर आता आपली कर्दी फ्राय पण रेडी झालेली आहे बघा. तर आपली फिश थाली इकडे रेडी झाली आहे. सुरमई फ्राय, चपाती, भात, कर्दी वांग्याची भाजी आणि कर्दी फ्राय सोबत कांदा लिंबू. रेसिपी आवडल्यास प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.